नमस्कार मंडळी, तुमचा आजचा दिवस खूप छान जावो. आणि आज मोबाईलवर शूट करत नाही तर गोप्रोवर करतो आहे. कारण काय झालं, काल रात्री व्लॉग अपलोड झाला नाही. कारण त्याचं असं की खूप मोठा होता आणि सेव्ह व्हायला त्याला खूप वेळ लागला, त्याच्यामुळे व्लॉग अपलोड झाला नाही. चला आता आपली कामं आहेत ती करून घेऊया. आणि ही पाईपलाईन टाकायची आहे, ती आता संध्याकाळी टाकेन. कारण आता येणार आहे तो दरवाजा लावायला. आता बघूया येतो का, सांगितलं त्याने. तर फोन केला तर म्हणाला 11 वाजेपर्यंत येतो. आणि आता पाणी पण यायचं आहे, त्याच्यामुळे म्हटलं ते पहिलं आवरूया आणि नंतर मग आपण कामं स्टार्ट करूया. हल्ली सकाळी सकाळी थंडी एवढी पडते ना, सकाळी उठायलाच होत नाही. हल्ली उठेन म्हणतो ना, उठायलाच होत नाही. आता असं भटकत 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 काय काय काम करायचं ते बघतो आणि मग संध्याकाळी करायला घेतो. हे रोजचं आहे माझं. आता हे सगळं तोंड फुटलं आहे बघा, बेकार फुटलं आहे तोंड थंडीने. हे बघा इकडे शेवग्याला आलाय मोहर छानपैकी. आता बघू कधी लागतोय तो. हे बघा इथं वाणा घातलेली होती, ती छान आली ती बघा. आणि भाजी बघा अशी आलेली आहे भाजी. आता कधी वाढते बघू. आता सकाळच्या वेळी घर असं दिसतंय बघा. ऊन त्या बाजूने असतं, मागच्या बाजूने. हे बघा सकाळी वातावरण असं ना मस्त छान प्रसन्न असतं. बाहेर फुलं वगैरे असतात तर जरा बघायला जरा बरं वाटतं बाहेर. चला आता काम स्टार्ट करूया. संध्याकाळ झाली, आता काम करायचं टायमिंग झालेलं आहे. 4 वाजून वाजले नाही. आता इथून पाईप तोडायचं आहे, म्हणजे हे एवढं तोडायचं आहे आणि घ्यायचं आहे या साईडला पाणी सगळं फिरवून. जे पूर्ण हा फिरून ठिकाणच घ्यायचं आहे बाहेर. तर हे आता इथून तोडून घेऊया. इथून हा भाग तोडतो जेणेकरून इकडे येईल सगळं. चला आता कामाला सुरुवात केलेली आहे. आता कुऱ्हाड घेतली, कुऱ्हाडीने तोडतो. कारण ही मी ती तोडण्यासाठीच कुऱ्हाड केली आहे, की कोणतेही चिऱ्याचं किंवा विटांचं काम तोडायचं असेल तर ते बरं पडतं. आणि आता हे पाईप वगैरे सगळे उचलून बाहेर ठेवूया. कारण ते मोठे पाईप जे बाथरूम टॉयलेटसाठी जे होते ते इथे ठेवलेले होते. आणि आता आहे पाईप खालचा तो कचरा काढून घ्यायचा आहे, कारण इथूनच पाईप आपल्याला पुढे जोडायचा आहे. हा बघा इथे. आणि हा इथे नको आहे, कारण मला तो तिकडे जे बेसिन आहे टॉयलेट जवळचा तिथलं तुटलेला आहे, तिथे करायचं आहे. आणि हे बघा इथे हा बेंड टाकून घेतो, एल्बो. सो हे बघा झालाय जोडून इथला भाग. आणि आता आपल्याला जोडायचं आहे पुढे. त्याच्या अगोदर म्हटलं आहे तो कचरा काढून टाकूया आणि मग पुढचा भाग जोडायला घेऊया. आणि ते फरशा वगैरे आता उचलल्या आणि पाईपाचं टोक होतं इकडचं तिकडे ते बदलून घेतलं. हे बघा हे इथे फुटलेला होता पाईप, तर म्हटलं तो फुटलेला पाईप म्हटलं जरा कट करूया आणि पुढचा भाग जोडून घेऊया. तिथला भाग जोडून झाला तर हा नळाजवळ आलोय. इथे हा एल्बो लागणार आहे, तर एल्बो लावून झाला की काम झालं. इथली कामही पटापट होणार आहे. फक्त काय विषय, जिथे बेसिन आहे तिथला जो बेसिनचा पाईप आहे त्याच्यावर मागे झाड पडलेलं, तो मुळातूनच तुटलाय. त्याच्यामुळे ते फोडून काढावं लागणार आहे. हे बघा हे पण झालं. इथे पण काय फक्त सोल्युशन लावून जोडायचं होतं, मोठंसं काम काही नाही आहे. आता खरे कष्ट आहे तिथे, कारण मला आता हा इथून तुटला आहे पाईप. पहिली गोष्ट, त्याला हा पाईप यातून अटॅच केला पाहिजे. आणि इथे हा ओव्हरफ्लो आहे टाकीचा, त्याला इथे घेऊन, म्हणजे त्याला सपोर्ट देऊन इथे घेऊन काहीतरी जुगाड करून तो पाईपसुद्धा याला पोचवायचा आहे मला. सो ते आणि हे काम थोडंसं अवघड जाणार आहे, बाकी ऑल ओके आहे. चला करून घेऊया हे काम. हे बेसिन आहे ना, याचा बेसिनचा पाईप हा बघा जो मुळातूनच तुटला आहे. त्याच्या अगोदर ते ह्याचं झाड होतं तुटलेलं केळीचं, ते म्हटलं बाजूला करूया. आणि चिन्नी हातोडी घेतली आणि आता हे तोडायला घेतलं साईडचं सिमेंट. कारण ते साईडचं सिमेंट तोडल्यावरून तो पाईप मोकळा करावा लागेल, कापून घ्यावा लागेल आणि त्याच्यानंतरच त्याला दुसरा पाईप जोडावा लागेल. कारण हे दिवे म्हणजे मला याची सवय नाही तरी सुद्धा म्हटलं ठीक आहे, हा पाईप कापून घेतला मुळातून आणि आतमध्ये पोकळ केला आणि आता सोल्युशन लावून हा पाईप ते जोडून घेतो. हे बघा झालंय डन.
आणि आता हा पण पाईप कापून खाली टी बसवला आहे आणि इथे पण टी बसवून म्हणजे बेसिनचं आणि खालचं पाईप कनेक्ट केलं आहे आणि तिकडे सोडून दिला पाईप. आता पुढचा पण एल्बो लावून घेतो आणि तिथून पुढे जाणारं म्हणजे अगदी पुढच्या बाजूला जाणारा पाईप जोडून घेतला आहे. हा बघा, मध्ये टाकी असल्यामुळे फिरवून घ्यावं लागेल. हे बघा, हे असं काय केलं आहे, इथपर्यंत फिक्स करून इथून पुढचं फिक्स नाही केलं आहे. जस्ट त्याच्यात पाण्याची टेस्ट करणार आता, पाणी सोडून लगेच जातं खाली आणि देन फिटिंग करून टाकेन. आणि हा वरती ठेवला आहे कारण हा इथे टाकीचा हे आहे, ओव्हरफ्लो आहे, तर त्याला हे करून ठेवेन, मग इथून जाईल ते पाणी खाली. आता खरी कथा तिथे आहे, कारण काय झालं आहे, इथे हा टॉयलेटचा पाईप वरती आहे, तर त्याच्यावरून जर पाईप गेला तर खाली फ्लो मिळतो का बघायला लागेल, नाहीतर मग हा पाईप इकडे वळवून मग सरळ घ्यावा लागेल. बघू कसं काय होतं. मध्ये टाकी होती तर तिच्या बाजूने पाईप फिरवून घेतला आणि आता इथे जोडून इथून लेवल करत खालीपर्यंत गेलं पाहिजे. आता हे पुढचे पाईप आहेत ते फिरवून घ्यावे लागले कारण त्याची टोका उलटी सुलटी झालेली, ते म्हटलं फिरवून घेऊया. ते फिरवून घेतल्याने पुढचा पाईप जोडून घेतला याला आणि आता लेवल करायचे आहे, तर खाली त्याच्यात दगड वगैरे ठेवून लेवल करावे लागणार आहे. हे बघा, हा पाईप पण इथं जोडून घेतला जो माडाच्या मुळात येणार आहे आणि इथून तो कापून घ्यायचा आहे आपल्याला, की लेवल गेली बघा, आणि इथून कापून घ्यायचं आहे की माडात सोडण्यासाठी. तर आता इथे टी बसून तो पाईप सोडून घेतला माडात. चला आता पाणी चालू करून बघतो पाणी व्यवस्थित येतं का, कारण बरं सगळ्याची लेवल करून झालेली आहे. आता पाणी सोडायला घरात जावं लागलं. पाणी तर आलं हे बघा व्यवस्थित, पण आता प्रॉब्लेम काय आला, तिथे मी काय स्टॉपरच लावला नव्हता, तर म्हटलं याला एल्बो एक होता तो टाकून म्हटलं जोडून घ्यावं. इथे टी टाकून पाणी सोडले माडाच्या मुळात. हे बघा, हा बेंड तुटला आहे त्याच्यामुळे पुढचं कॅन्सल केलं. पण हे बघा, पाणी बेसिनचं इथे येतं, टेस्ट केलं बेसिनचं पाणी इथे येतं का, सो येतं इथे. सगळं काम झालं आहे. मगाशी बॅटरीचा काहीतरी इश्यू दाखवत होता, त्याच्यामुळे रेकॉर्ड करताना आला. हे बघा, ते इथे चालू केलं कनेक्शन आणि एक पाईप आणि एक टी नाही 2 टी, एक पाईप आणि एक बेंड लागणार आहे. आता पूर्ण कनेक्शन टाकून घेतलं आहे, कुठेच लिकेज नाही आहे, सगळं पाणी अगदी व्यवस्थित येतं आहे. पूर्ण कनेक्शन टाकून घेतलं. इकडचे पाईप जोडले का नाहीत, कारण इथे हे बघा जिथे इथे जॉईंट आहे तिच्यासमोर नारळाचं झाड आहे, मध्ये मध्ये त्याच्यात एल्बो यूज करून आपल्याला पाणी माडांना सोडता येऊ शकतं. एक 10 दिवसाआड, म्हणजे 8 दिवसाने तर आरामात सोडू शकतो, बदलू शकतो. हे कनेक्शन पण इथे दिले. आता याला काय करायचं आहे मला, की हा इथून जोडायचा आहे, तो नंतर करेनच. फक्त मला आता हे लेवल करण्यासाठी मी हे ठोकळे लावलेत ना, त्याला काहीतरी एक परमनंट इलाज करावा लागेल आता मला. हे पूर्ण आता व्यवस्थित शेवटपर लाईन झालेली आहे. तसं ही लाईन जरा अशी सरकवून ठेवावी लागेल पलीकडे, ते क्लिप मारावे लागतील. आता हे काय होत होतं, पाणी इथलं बाहेर वेस्टेज जात होतं, तिथून पलीकडे झाडांना लागत नाही कुठच्याच, त्याच्यामुळे हे इथला जो भाग आहे तो बंद केला आणि हे कनेक्शन टाकून इकडे घेतलं. त्यांचंही घेतलं असतं, पण काय झालं, तो पाईप आहे खाली आहे बेसिनचा पाईप. आता हे बांधकाम परत करताना तो वरून घेईन आणि झाडांना यूज करेन. तर असं आपलं आजचं काम झालेलं आहे. आता काय राहिलं आहे की इथून हे सगळं बदलायचं राहिलं आहे, आता बदलून घेईन नंतर. सध्या पाणी वेस्ट जात होतं, सांडपाणी सगळं, म्हणजे बेसिनचं, बाथरूमचं, म्हणजे किचनचं बेसिन आणि जे हे बेसिन आहे बाथरूमच्या मधलं, त्याचं पाणी वेस्ट जात होतं. म्हणजे इथे तर ते पडत होतं, इथे झाड पण नाही आहे कुठचं, ते पाणी तिकडे जात होतं शेतात, तिथे पण झाड नाही कुठचं. त्याच्यामुळे पहिलं, आणि माझं काय होतं, जेवण करताना मोस्टली माझा प्रॉब्लेम हा आहे की मला पाणी जास्त लागतं. म्हणजे ते सतत हात धुणं किंवा काय भांड्याला डाग पडला वगैरे तर ते सतत धुणं, ह्याच्यातच माझं पाणी जास्त लागतं मला. त्याच्यामुळे म्हटलं चला ठीक आहे, तेवढं पाणी 3 माडांना लागलं ना तरी ठीक आहे. आता ह्या 2-2 दिवसाचं हे केलं आहे मी, नियोजन केलं. 2 दिवस ह्या माडाला, 2 दिवस पुढच्या माडाला आणि 2 दिवस त्याच्या पुढच्या माडाला. म्हणजे 2 दिवस ह्या माडाला सोडलं, तिथं पुढे पाईप टाकला आहे, तिथे 2 दिवस, त्याच्या पुढे 2 दिवस.
म्हणजे आता काय करणार आहे थोडक्यात सांगायचं तर मी ह्याचे कॉक मिळत नाहीत, तर आता काय करणार आहे की ज्यावेळी पुढच्या माळात सोडायचं असेल ना त्यावेळी हा पाईप जरासा इथून हा एल्बो आहे ना टी आहे, हा पाईप काढायचा आणि वरती उचलायचा जसा की हा ठेवला तसंच तिकडे करणार, एक लेवलला ठेवणार आणि ज्यावेळी गरज असेल त्यावेळी ते खाली करायचं, ऑल द टाईम वरती करायचं. काय थेंब थेंब पडलं तरी ते काय माळाच्या मुळातच पडणार आणि इथे कुठेतरी ह्याच्याच पडणार, झाडांनाच पडणार आहे, सो टेन्शन नाही, पाणी वेस्टेज होणार नाही. आणि त्या दिवशी ना 4 रोपं आणलेली कलिंगडाची, तर आता त्या वेली लावायच्या आहेत. तर म्हटलं इथे त्या दिवशी भाजावळ करून घेतलेली आहे, तर तिथेच म्हटलं छोटासा एक आळ तयार करून घेऊया आणि त्यात कलिंगडाच्या वेली 4 लावूया. तर म्हटलं चला, कालचा दिवस राहिला, परवाचा दिवस राहिलेला, म्हटलं आज हे लावलंच पाहिजे, नाहीतर तर परत खराब होणार. त्याच्यामुळे हे व्यवस्थित हे आतले दगड वगैरे होते ते बाजूला करून घेतले, मग लुसलुशीत माती ठेवली, तर आग तर होतीच. आणि सोबत त्याच्यासोबत थोडंसं सेंद्रिय खत होतं माझ्याकडे, गांडूळ खत, ते घातलं, मिक्स करून घेतलं मातीमध्ये व्यवस्थित. आणि आता त्याच्यात ही कलिंगडाची 4 रोपं लावून घेतो. हे बघा पूर्ण झाले. आज सगळे व्हिडिओज गोप्रोवरच बनवलेत. हे बघा डोअर लावला आहे, प्रॉपर वर्किंग व्यवस्थित. थोडंसं इथे खाली उतरलेला, त्याच्यामुळे तर पुन्हा थोडंसं काढून त्याला डबल काम लागलं, पण ठीक आहे, झालं का. आता थोडं इथे हे लागणार आहे, इथे काहीतरी रबर वगैरे काहीतरी लावला पाहिजे. सगळं आवरलं आहे बऱ्यापैकी काम घरातलं, म्हणजे आता फक्त जेवण आणि हेच करायचं बाकी आहे. आज पाव आणलेत माझ्यासाठी, आईसाठी बघू चपाती, भात, चपाती नको म्हणते, भात थोडंसं आणि थोडंसं बुर्जी पाव किंवा अंडा पाव असं काहीतरी देणार तिला थोडंसं. तर आज मी काय केलं, सगळे व्हिडिओ जे आहेत ते मी सगळेच व्हिडिओ आज गोप्रोमध्येच बनवले. म्हटलं काय होतं आहे बघूया, व्हिडिओची क्वालिटी किंवा कसं काय चालतं आहे ते आज, म्हणजे उद्या म्हणजे एडिट करून झालं की कळेल की काय कंडिशन आहे ते. आता ही बाजू हळूहळू रूप घेते, हे बघा काही दिवसांनी ही बाजू पण तशीच बनवणार आहे. आता बराचसा भाग बऱ्यापैकी सगळं झालं आहे बरोबर. आता फक्त हे सगळे झाडं वाढायची वाट बघितली पाहिजे, साईडची म्हणा किंवा समोरची म्हणा. आणि यालासुद्धा आता परमनंट म्हणजे हँगिंगचे आतमध्ये प्लांट्स लावलेत, जगले तर ते होतीलच व्यवस्थित ह्या दोन्ही भाज्यात. तर आता बघूया कशी काय ग्रोथ होते. ह्याच्यात पण लावलं आहे हँगिंगचं एक प्लांट आहे छोटंसं, ह्याच्यात पण एक आहे, वाढलं व्यवस्थित, कारण आता कडक्याचं ऊन असतं, त्याच्यामुळे बघू जर जगले तर बेस्टच राहील, नाही तर मग नर्सरीतून 2 आणून त्याच्यात लावावे लागतील जे हँगिंगचे असतील, पर्याय नाही राहणार मला. मग चला आता बाहेरचं आवरलं आहे, फ्रेश पण व्हायचं आहे, ते आलेलं लावायला त्याच्यात गोंधळात राहिलेलं सगळं करत. चला आवरून घेतो आता डायरेक्ट भेटू जेवायला किंवा नंतर. चला सगळं आवरून झालं आहे, फक्त कचरा टाकायचा आहे, नॅपकिन्स धुवायला द्यायचे आहेत. चला सगळं आवरलं आहे, आता सगळं धुवून वगैरे घेतलं आहे, सगळं स्वच्छ करून घेतलं आहे वरती गोठा वगैरे. चला आता बाकीची कामं करू. चला तर मंडळी, सगळं आपलं आवरलेलं आहे, आईला पण झोपवलं आहे, सगळं झालं, जेवण वगैरे सगळं, भांडी वगैरे सगळे आवरले. माझी पण कामं होती, कपडे वगैरे होते, लादीवर जरा फडका मारायचा होता तो पण मारून घेतला. चला आता मी पण जातो झोपायला, कारण थंडी भरपूर आहे, परत सकाळी कामगार यायचे आहेत. असं म्हटलं आहे की मला 4-5 दिवस ऐकतो आहे मी की उद्या येतो. आज काल फायनली फोन उचलून तरी सांगितलं उद्या येतो आहे म्हणून. बघू आता आले तर आपले, कारण काय झालं आहे हल्ली येतो करतात आणि न यायचीच जास्त ही चालली आहे, त्याच्यामुळे बघू
आले तर ठीक, नाहीतर मग काय रोजची कामं चालूच आहेत. वाडीत एक लग्न पण होतं, पण आईला टाकून जाता पण येत नाही, हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. कारण हे कर्तव्य सगळ्यात मोठं आहे. त्याला काय मी सांगितलं समजून जाईल, आणि त्याला माहिती आईला बरं नाही. सो ठीक आहे, चला आता मी पण आवरतच झोपायला गेलो, कारण दिवसभर काम करून धमायला होतं इकडे तिकडे. बाहेरची कामं परवडली, पण घरातली कामं नको असं वाटतं. चला, झाली माझी शतपावली करून झाली आता. तर चलो, मी पण आता झोपायला. तुम्ही पण आराम करा, कारण थंडी भरपूर वाढली आहे इकडे, तरी भरपूर आहे. काल तर कुठे मुळदे, कुडाळमधल्या मुळदे गावात काहीतरी टेम्परेचर होतं 10. चला, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. चला.